प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. तर आपल्या युवा मराठी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया ह्या भागात नक्की काय घडलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जो सत्य आहे तो मंजूला घरी घेऊन येतो आणि तो मम्मी साहेबाला त्यांना म्हणतो की हे बघ मम्मी, वाघमारे माझ्या बायको आहे आणि बायको हे नात्याने काय झालं, मी त्यांना वाचवायला गेलो होतो. त्यांच्यावर काही गुंडांनी हमला केला होता त्यामुळे. तर आता मम्मी साहेब म्हणतात तुझी बायको नाही आहे ते किती वेळेस सांगायचं तुला. आता मंजू तिथे माझ्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणत असतात की सांग निव्वळ तुझ्या तोंडाने तू खरं सत्यावर तुझं प्रेम आहे, सत्य तुझा नवरा आहे, सांग ना सगळ्यांसमोर, सांगून का टाकत नाही. तर आता मंजू म्हणते की हे बघा, मी आत्ता हे सगळं काही सांगू शकत नाही, वेळ आल्यावरती मी नक्कीच सांगेल, असं मंजू म्हणते. आणि आता मंजू पळत पळत घरात जाते आणि बेडवर जाऊन पडते आणि तिथे एकटीच रडत बसते. तर इकडं आता सत्या म्हणत असतो की मम्मी साहेब सत्याला विचारतात काय रे सत्या, सांग बरं तू हे सगळं खरं आहे का, आणि सांग रे सत्या खरंच तुझं तिच्यावर प्रेम आहे पण तिचं नाही आहे ना, असं म्हणत असतात. तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या खूप खुश असतात, हसत असतात. सपनी म्हणते अहो मम्मी काय झालं तुम्हाला. तर मम्मी साहेब म्हणतात की अगं सत्याने तिच्यावर प्रेम आहे म्हणून सांगितलं पण तिने नाही सांगितलं ना, अगं तिचं प्रेम नाही आहे सत्यावरती, कधीच नाही असू शकत, असं म्हणते. तर आता लगेच त्या म्हणतात की ठीक आहे ना, बरं होईल मग, असं म्हणतात. सत्या इकडे रूममध्ये येतो आणि खूप हसत राहतो आणि म्हणत असतो की म्हणजे वाघमारे सगळ्यांसमोर एक दिवस ओरडून सांगणार आहे माझ्यावर त्यांचं किती प्रेम आहे त्यांचं माझ्यावर, असं म्हणत असतो आणि हसत असतो. तेवढ्यात आता मंजू तिथे येते आणि मंजू म्हणते की सत्या मला तुझ्याशी बोलायचं होतं. सत्या म्हणतो की काय बोलणार आहे वाघमारे, आता आपलं नातं काय आहे सांगा ना, कोणत्या नात्याने बोलणार आहे तुम्ही माझ्याशी. अहो तुम्ही सगळ्यांसमोर सांगून का टाकत नाही आहे आपलं तुमचं माझ्यावर प्रेम आहे, का घाबरताय तुम्ही वाघमारे, सत्या मंजूला म्हणतो. तर आता मंजू म्हणते की सत्या अरे असं का वागतोय. तेवढं तिकडं आता जो मंजूचा पाठलाग करणारा तो आर्यन असतो, तो आर्यन तिथे मंजूचा फोटो बघतो आणि म्हणतो की मंजू तू फक्त माझी आहे, मी तुला दुसरी कोणाची होऊन देणार नाही, असं बोलतो. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.